नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि सायलीने जेव्हा प्रियाच्या मागे ट्रॅप लावला आहे, तेव्हाच त्या ट्रॅपमध्ये आता प्रिया पूर्णपणे अडकलेली असताना महिपच्या घरी ती शिरल्यानंतर जेव्हा आता महिप आणि प्रिया या दोघांचेही जे बोलणं होणार आहे, त्यामधून आता प्रिया स्वतःच्या तोंडूनच हे कबूल करणार आहे की माझं गाठोड म्हणजेच मी प्रिया आहे, मी खोटी तन्वी आहे, माझं गाठोड कुठे आहे. हे जेव्हा तिची स्वतःची ओळख महिपला ती विचारणार, तेव्हा मात्र आता अर्जुनच्या हे सगळं कानावर पडल. यामुळे अर्जुनचा सध्याचा मोठा उलगडा होणार आहे. ते म्हणजे की आता सायली ही तन्वी आहे आणि प्रिया ही खोटी तन्वी आहे. त्याचबरोबर आता मित्रांनो, जेव्हा अर्जुन हा सायलीला एका सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाणार, त्याच वेळेला आता सायकॅट्रिस्ट कशा प्रकारे तिचे सगळे जे काही भास आहेत, त्या भासांचा पूर्णपणे अभ्यास करून तिच्या बाबतीतला मोठा सत्य येणार आहे बाहेर. कारण जेव्हा तो सायकॅट्रिस्ट हा सायलीला हिप्नोटाईज करणार, त्याच वेळेला कशा प्रकारे सायलीला सगळं काही आठवणार आणि रविराज आणि प्रतिमा हेच तिचे आईवडील आहेत, हे तिच्या समोर सत्य येणार, हे आपल्याला आजच्या या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की अर्जुन आणि सायली या दोघांनी अगदी रेड हडेड प्रियाला पकडलेला आहे आणि त्यामुळे प्रियानेच गाठोड लपवले हे सत्य तर सायली आणि अर्जुन या दोघांच्याही समोर आलेला आहे. म्हणूनच ते आता ठरवतात की प्रियासाठी पुढची चाल आखायची. ते म्हणजे आता प्रियाच्या जवळच, म्हणजे प्रिया जिथे राहते, म्हणजेच रविराज किल्लेदारच्या घरी अर्जुन आणि सायली दोघंजणही जाण्याचं ठरवतात. आता अर्जुनने फुल प्रूफ प्लॅन केलेला असतो की प्रियाला तिच्याच जाळ्यात कसं काही आपण अडकवायचं. मग अर्जुन आणि सायली हे दोघंजणही जेव्हा रविराजच्या घराच्या बाहेर जातात आणि अर्जुन तिकडे एका बाजूने दबा धरून बसलेला असतो, दोघंजणही गाडीमध्ये असताना सायली विचारते की अर्जुन सर, आता आपलं नक्की काय करणार आहोत. तेव्हा मग अर्जुन सांगतो की आता आपण प्रियाला आपल्या ट्रॅपमध्ये पकडायचे आहे. म्हणूनच आता अर्जुन हा प्रियाला बाहेरूनच फोन करतो की मला तुझे काही लपवलेले 2 गाठोडे आहेत ना, ते सापडले. म्हणजेच तुझे काही गाठोडे लपवण्याचा प्रयत्न करत होतीस ना, ते आम्हाला आता सापडले. आणि हे ऐकल्यानंतर मात्र आता अर्जुनचं बोलणं प्रियाला जबरदस्त धक्का बसतो. तिथे प्रतिमा आणि कोणी नसतं याचाच फायदा घेऊन प्रिया लगेच आता घराच्या बाहेर पडते आणि म्हणते की नाही काही झालं तरीही मला हे लवकरात लवकर शोध काढलाच पाहिजे की हे नक्की काय चालू आहे. म्हणूनच ती पुरती घाबरलेली असते आणि ती आता घराच्या बाहेर पडते. आणि जशी प्रिया घराच्या बाहेर पडते तसा अर्जुन दबा धरून बसलेलाच असताना प्रियाच्या मागे मागे आता जातो. आणि जेव्हा प्रियाच्या मागे मागे तो जातो, त्याच वेळेला मग आता इथे अर्जुन हा पाठलाग करत असताना त्याच्या लक्षात येत असतं की प्रिया ही महिपच्या घराजवळ जात आहे. मग अर्जुनला सायली म्हणते की अर्जुन सर, प्रिया ही महिपच्या घराकडे येते, म्हणजे नक्की काय समजायचं आपण. तेव्हा अर्जुन म्हणतो की समजेल, सगळं समजेल. प्रिया आपल्यापासून काय असं लपवण्याचा प्रयत्न करते, ती आपल्यापासून काय थांबवते, लपवते, हे सगळं आपल्याला आता समजणार आहे. त्यामुळे सायली म्हणते की अर्जुन सर, जरा जपून. कदाचित जर महिप किंवा नागराज काका कोणी इथे असेल तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर मग अर्जुन ठरवतो की नाही, आज काही केलं तरीही मला हिचं सत्य शोधून काढायचं म्हणजे काढायचंच आहे. म्हणून आता जेव्हा प्रिया ही महिपच्या बंगल्याच्या आत शिरते, तेव्हा तिला कोणीही थांबवत नाही, म्हणजे तिला वॉचमन किंवा कोणीच थांबवत नाही. अर्जुन, सायली याचा अर्थ समजून जातात की अजूनही प्रियाच इथे येणजाण आहे बहुतेक. म्हणूनच आता जेव्हा प्रिया आतमध्ये शिरते तेव्हा अर्जुनही आता आतमध्ये शिरतो. सायली म्हणते की अर्जुन सर, मी इथेच थांबते. मला जर कोणीही इथून येताना दिसलं तर मग मी एक काम करेन, मी तुम्हाला संकेत म्हणून गाडीचा जोरात हॉर्न वाजवेल,
कारण मोबाईलचा आवाज येऊ शकतो. परंतु गाडीच्या हॉर्नमुळे कोणालाही काही शंका येणार नाही. म्हणून सायली म्हणते की मी एक काम करेन, मी गाडीचा हॉर्न वाजवेल. मग तुम्हाला समजेल की नक्की मला काहीतरी म्हणायचं किंवा कोणीतरी बाहेर आलंय अशी आपली कोड लँग्वेज असणार आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की ठीक आहे, चालेल, मी जातो आतमध्ये. आणि मग त्याचप्रमाणे अर्जुन हा आतमध्ये शिरतो आणि आतमध्ये शिरल्यानंतर तो प्रियाच्या मागे मागे असतो. प्रियाचं लक्ष कुठेच नसतं, कारण तिला कधीच जाऊन मी महिपच्या घरून ते गाठवड बघते असं झालेलं असतं. कारण अर्जुनने सांगितल्यामुळे ती पुरती घाबरलेली असते की जर गाठोड अर्जुनला सापडलं तर मग आपली पूर्ण वाट लागली, हे तिला चांगलंच माहिती असतं. म्हणूनच आता प्रिया ही तिकडे शिरलेली असते आणि ती गेलेली असताना अर्जुन लांबूनच असतो. तेव्हा आता महिप्त हा तिथे बंगल्याच्या बाहेर नसतो आणि हे सगळं होत असताना बंगल्यात नसताना ती विचार करते की हा कुठे गेला असेल. म्हणूनच ती सगळीकडे महिप्त, महिप्त शेठ, ओ अण्णा सर, ओ अण्णा सर असे आवाज देत देत बाहेरून ओरडतच येते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा महिप्त गेला तरी कुठे असेल, आतमध्ये नाहीये का? त्यावेळेला मग आता तिला धक्काच बसायला लागतो की नक्की काय झालं असेल. तेवढ्यातच इथे आता अर्जुन हे सगळं सत्याचं टेन्शन घेत असताना आजच मला नक्की काहीतरी सापडेल, पण तिथे महिप्त नसतोच. म्हणून आता अर्जुन बाहेरच थांबलेलो असतो की नक्की ही कोणाशी बोलते, काय बोलते हे त्याला बघायचं असतं. तेवढ्यातच आता बाहेरून सायली बघते की कधी एकदा अर्जुन सर बाहेर होतात ना असं होते मला. तेवढ्यातच समोरून महिपची गाडी आता येत असते आणि महिपची गाडी येत असताना सायली घाबरते, कारण जर महिपला समोर अर्जुनने बघितलं किंवा दोघांनी एकमेकांना पाहिलं तर मात्र मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच सायली विचार करते की आता मला अर्जुन सरांना अलर्ट केलं पाहिजे. म्हणून ती जोरजोरामध्ये आता हॉर्न वाजवायला सुरुवात करते आणि ती हॉर्न वाजवायला सुरुवात करत असतानाच अर्जुन आता घाबरलेला असतो. अर्जुनच्या लक्षात येतं की कदाचित महिप्त हा घरात नाहीये, मग तो बाहेरून तर येत नसेल. म्हणूनच सायली मला हे अलर्ट करत असेल. त्याच वेळेला आता अर्जुन हा त्याच्या घराच्या इथे न राहता मागच्या बाजूला जाऊन लपतो, जेणेकरून जेव्हा महिप्त किंवा कोणी आतमध्ये शिरेल तेव्हा मग त्याला हे सगळं ऐकता येईल. म्हणून अर्जुन आता मागच्या बाजूने जरा लपतो. तेव्हा महिपची गाडी ही आतमध्ये येत असते आणि महिपची गाडी ही येत असताना त्या गाडीमधूनच आता नागराज देखील आलेला असतो आणि त्या गाडीतून नागराज येत असताना सायलीला लांबूनच बघते आणि खरंतर ती लपलेली असते आणि तिथे सायली किंवा कोणी गाडीत बसलेलं आहे हे त्यांच्या दोघांच्याही लक्षात येत नाही. महिप्त त्याची गाडी पार्क करतो आणि नागराज आणि महिप्त दोघेजण गाडीतून उतरून आतमध्ये जातात. तेव्हा मात्र सायली त्या दोघांनाही पाठमोर जाताना बघते. सायलीला जबरदस्त धक्का बसतो. म्हणजे काय नागराज काका, ते पण इथे, यांना सामील आहेत. नक्की हा काय प्रकार आहे? नागराज काका इथे महिपच्याच गाडीतून इथे कशासाठी आले असतील आणि दोघेही अगदी गप्पा मारत येतायत, याचा अर्थ या दोघांचेही काही कनेक्शन आहे का, असा टेन्शन आता सायलीला यायला लागतं. त्याच वेळेला एकदा जेव्हा महिप्त आणि नागराज आतमध्ये शिरतात त्यावेळेला मग अर्जुनच्या लक्षात येतं. म्हणूनच अर्जुन तिथून मागच्या बाजूनेच लपून ते सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. खिडकीच्या मधून त्याला काही बघता येते का किंवा ऐकता येते का, त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं. आणि मग जेव्हा नागराज आणि महिप्त बाहेरून येतात तेव्हा प्रिया तिथेच बसलेली असते. आता प्रियाला पाहिल्यावरती महिप्त म्हणतो की हे बाई, इथे काय करतेस तू आणि तुझे इथे काय काम आहे? त्यावेळेला मग आता लगेचच तिथे नागराजला राग येतो. नागराज म्हणतो की महिप्त, ही ना ही पोरगी ना माझ्या डोक्यात जायला लागलीये. तिची ना आता आपण फुल अँड फायनल काही ती वाट लावूनच टाकूया. तेव्हा मग महिप्त म्हणतो की धीर धरा नागराज शेठ, अहो इतर वेळेला मी तुम्हाला समजवतो, आता मी तुम्हाला समजवतोय. इतर वेळेला
तुम्ही मला समजवत असता की नाही? आता प्लीज जरा शांत व्हा. काय चिचुंद्रे, तुझं इथे काय काम आहे? आणि इथे आलीस तरी कशाला? तेव्हा ती म्हणते की अण्णा सर, एक मोठं काम आहे, त्याच्यासाठी मी आलीये. प्लीज माझी मदत करा, प्लीज. असं म्हणून ती आता त्याचे जरा पाय धरतच त्याच्याशी बोलत असते. तेव्हा मग तो म्हणतो की काय म्हणजे ही उपरती आली, कशी समजायचं आम्ही? अचानक काही केलं नाही, परंतु आज ही उपरती अचानक कशी काय आली? तेव्हा मग ती घाबरते आणि म्हणते की नाही अण्णा सर, प्लीज माझी मदत करा. तो अर्जुन आहे ना, त्याने त्याला माझं गाठोड सापडलंय, पण मला कळत नाहीये. तुमच्या घरात असलेलं गाठोड त्याला सापडलं तरी कसो? तो तुमच्या घरात आला होता का? तेव्हा महिप्तलाही जराशी भीती वाटायला लागते. तो इकडे तिकडे बघायला लागतो आणि विचार करतो की नक्की काय म्हणजे या अर्जुन सुभेदाराची इतकी मजल वाढली. अगोदर पण त्याच्या बायको सोबत येऊन माझ्या साक्षीचं पेंडंट घेऊन गेला होता, आणि आता तुझं गाठोड घेऊन गेला. मग ठीक आहे ना, घेऊन गेला तर घेऊन जाऊन दे, काय प्रॉब्लेम आहे? तसं पण तुझ्या सत्याचा उलगडा झालाच पाहिजे. तुझ्या मूर्तीनं हवेमध्ये आता बघ, तुझे पंख मी कशी छाटतो. नागराज म्हणतो की हो अरे महिप्त, घेऊन जाऊन दे ते गाठोड, घेऊन जाऊ दे. आणि ही कोण आहे ना, याच सत्यही जरा आता अर्जुन आणि घरच्यांना समजू दे. तेव्हा प्रिया घाबरते. नको नको, प्लीज असं करू नका. माझं सत्य कोणालाही कळलं नाही पाहिजे की मी कोण आहे ते. आता हे सगळं अर्जुनच्या कानावर पडत असतं. अर्जुन लांबूनच ऐकत असतो आणि त्याला ब्यापैकी तरी ऐकायला येत असतं. तो म्हणतो की मी कोण आहे, माझं सत्य समजायला नको, माझं गाठोड लपवा, माझी खरी ओळख कोणालाही माहीत करू देऊ नका. याचा अर्थ काय, असा अर्जुन विचार करत राहतो. कारण हे जर असं ती बोलत राहिली सारखी सारखी, म्हणजे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे अर्जुनच्या आता लक्षात येत असतं. म्हणूनच अर्जुन सगळं कान लावून अगदी ऐकण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून गाठोड नाही, परंतु आता आतमध्ये जाऊन गाठोड शोधेन, शिवाला शोधेन, परंतु प्रियाचं सत्य काय ते मला समजलं पाहिजे, हे आता अर्जुनची इच्छा असते. त्यामुळेच आता अर्जुन ठरवतो की नाही, काही झालं तरीही मला प्रियाच्या बाबतीत सत्य शोधून काढलंच पाहिजे. म्हणूनच आता अर्जुन तिथे लक्ष देऊन ऐकत असतो. त्याच वेळेला आता तिथून प्रिया सायली मागे असते. सायली विचार करते की अजूनही काही आवाज आलेला नाही, याचा अर्थ की अर्जुन सर पकडले गेलेले नाहीयेत. मग ती तिथेच थांबते. कदाचित त्यांचं बोलणं काहीतरी ऐकायला मिळेल की काय, अशी आशा असते. म्हणूनच तीही तिथेच थांबून असते. आता गाडीच्या बाहेर सायली, आणखी कोणी येतंय का? आता कोणी येणार तर नाहीये, कारण महिप्त आणि नागराज तर गेले आणि एक मोठ्या सत्याचा उलगडा झालाय. तो म्हणजे नागराज शेठ पण महिप्तच्या ओळखीचे आहे आणि महिप्त आणि त्याची चांगली मैत्री आहे, हेच त्यांच्या वागण्या बोलण्यातून आता सिद्ध झालेलं होतं. नंतर मग तेव्हा महिप्त आणि नागराज दोघे तिची खिल्ली उडवत म्हणतात की का, आता काय झालं, आता कशी घाबरलीस म्याव बिल्ली? आणि नागराज म्हणतो की काय ग, काल तर मोठी माझी तू कॉलर धरली होतीस आणि मला म्हणत होतीस की तू प्रिया आहेस. प्रिया, तू काहीही करू शकतेस. मग आता काय झालंय? बोल ना प्रिया. अगं, तुझे हात काय असे बांधले गेलेत? आता आमचे कॉलर धरणार नाहीस का? बोल काय करायचं आता? तेव्हा प्रिया म्हणते की नाही, प्लीज मला माफ करा काका, मला माफ करा नागराज काका. तेव्हा मग तो म्हणतो की का? आता नागराज काका, मगाशी तर मला म्हणत होतीस की मी कोण आहे, मी तर कोणतरी मूर्ख आहे, किंवा मी असा माझा अपमान केलास ना काल तू, आता मग काय करणार आहेस? तेव्हा आता ती म्हणते की नागराज काका, प्लीज असं मनावर लावून घेऊ नका, माझं हे बोलणं प्लीज असं मनावर लावून घेऊ नका. त्यानंतर मग तो म्हणतो की ठीक आहे चालेल, तुझं बोलणं मी आता नाही मनावर लावून घेत, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, आता जे काही माझ्याशी वागलीस ना
ते शेवटची पण इथून पुढे जर काही केलंस तर बघच. महिप्त म्हणतो की अहो नागराज शेठ, इतक्या हलक्यामध्ये हिला माफ करून देऊ नका. आपण हिचं सत्य काय ते सांगूनच टाकूया ना. म्हणजे कसं आहे, हिची हकालपट्टी होईलच, तुमच्या त्या घरातून पण होईल. किल्लेदारच्या आणि सुभेदाराच्या घरात तशी पण तिला एंट्री नाहीच आहे. मग काय, त्या या उपया मुलीला कोणीच घेणार नाहीये. तेव्हा मग प्रिया म्हणते की नका, असं करू नका. माझी खरी खरी ओळख प्लीज त्यांना सांगू नका. मी तन्वी नाही हे तुम्ही प्लीज त्यांना सांगू नका. आता हे ऐकल्यानंतर आता अर्जुनच्या पायाखालची जमीन हादरते. मी तन्वी नाही म्हणजे नक्की काय, याच्या आता त्याला टेन्शन यायला लागतं. आणि तेवढ्यातच अर्जुन विचार करतो की म्हणजे मी जे काही विचार करत होतो ते खरं होतं. ही कोणीतरी खोटारडीच आहे. याचा अर्थ ही रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी नाहीये. म्हणजे आतापर्यंत माझा जो संशय होता तो खराला. पण आता हे सगळं प्रूफ करायचं तरी कसं? अर्जुन समोर एक आता मोठा आव्हान आलेलं असतं. परंतु अर्जुनला आता हे तर समजलेलं असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि नागराज पण महिप्तला मिळालेला आहे. तोही महिप्तच्याच बाजूने आहे. आणि हे प्रिया म्हणजेच प्रिया, नागराज, महिप्त हे सगळं मिळून कारस्थान करतायत. हे आता प्रियाबद्दलचं सत्य सगळ्यांपासून लपवतात. हे आता अर्जुनला समजलेलं असतं. म्हणूनच अर्जुन ठरवतो काही झालं तरीही प्रियाचं सत्य म्हणजेच प्रियाचे आईवडील कोण आहेत आणि प्रिया कशा प्रकारे सगळ्यांना फसवतीय हे सगळं सगळ्यांसमोर आणायचं, हे आता अर्जुनच्या डोक्यामध्ये असतं. अर्जुन आता बाहेर येतो कारण प्रिया यायच्या आत त्याला तिथून निसटायचं असतं. आणि अर्जुनला तर आता हे माहीत पडलेलं असतं की गाठोड महिप्तच्या खोलीत. त्यामुळे महिप्तकडे जाऊन कधीही ते काय अर्जुन सर त्याला आता काय घेऊन घेता येणार असतं. म्हणजे ती मुलगी ही तन्वी नाहीये. मग कोण आहे ती? म्हणजे ती आपल्या सगळ्यांना फसवतीय की रविराज काका आणि प्रतिमातेची मुलगी असं सांगून देव अर्जुन म्हणतो की हो, अगदी बरोबर. म्हणूनच मी सांगतोय सायली, मला वाटतंच होतं. मी तुला बोलायचो ना, ही मुलगी मला वाटतंच नाहीये प्रतिमातेच्या संस्कारात वाढलेली आणि सिनियरचेही संस्कार तिच्यात नाहीच आहेत. त्यामुळे मला असं वाटतं ना की ती मुलगी आपल्याला फसवते. आणि हे सगळं सत्य आता आपल्याला सध्या कोणालाही सांगता येणार नाही. जोपर्यंत आपल्या हातामध्ये याबद्दलचा काहीही पुरावा नाहीये ना, तोपर्यंत आपण कुठेही तोंड उघडू शकत नाही, असं आता अर्जुन हा सांगत असतो. त्यामुळे मग इथे आता सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणते की अर्जुन सर, आता काय करायचं आपण? अर्जुन म्हणतो की आता काहीच नाही. आता मला फक्त एकच दिसतंय, ते म्हणजे मी कधीतरी महिप्तच्या रूममध्ये जाणार आणि महिप्तच्या खोलीमध्ये जाऊन ते गाठोड मला शोधलं पाहिजे. कारण मी प्रियाला कानोकान खबर लागून दिलेली नाहीये की मी तिच्या मागे होतो किंवा मी काही ऐकलंय. म्हणूनच ते आता गाठोड मला सोप्पं होईल चोरणं. महिप्त नसताना मला त्याच्या घरात जाऊन हे सगळं चोर चोरून काढलं पाहिजे. म्हणजेच तेव्हा माझ्या लक्षात येईल की प्रिया नक्की काय लपवण्याचा प्रयत्न करते आणि तिचं घर गाठोड म्हणजेच ती कोण आहे ते. नंतर मग सायली, अर्जुन आता घरी जातात. तेव्हा आता सायलीला थोडंफार पुन्हा तो त्रास. डॉक्टर येतात. एक मानसोपचार तज्ज्ञ येतो आणि तो म्हणतो की बोला. तेव्हा सायली म्हणते की काही ना लहानपणीच्या आठवणी आहे, त्यांना माझ्या सतत अशा समोर समोर येत असतात. म्हणजे मला असं दिसतंय समोर मला ना कसला तरी फोबिया म्हणजेच गाडीमध्ये बसण्याचं मला फोबिया येतो. गाडीचा स्पीड जरी वाढला ना तरी मला अशी खूप भीती वाटू लागते. म्हणजे आणि मला ना लहानपण माझं दिसू लागतं थोडंसं. लहानपणीशी मी आणि माझे आईवडील मला दिसतात. म्हणजे कसं आहे ना, ते माझ्याबरोबर गाडीमध्ये आहेत आणि आमच्या काहीतरी अपघात होतोय किंवा काही असं मला काहीतरी दिसायला लागतं. हे का होतं मला हे खरंच कळत नाहीये. तेव्हा मग मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात की हे बघा मॅडम, हे ना सगळी भीती तुमच्या एका सुप्त मनामध्ये बसलेली आहे आणि तुमचं मन तुम्हाला या सगळ्यामध्ये घेऊन जातं. कारण तुम्ही
या अगोदर तुमच्याबरोबर ही घडलेली घटना आहे. आता हे ऐकल्यावर अर्जुन सायली बघतच बसतात की काय सायली सोबत ही घटना घडलेली आहे. तेव्हा मग तो मानसोपचार तज्ज्ञ म्हणतो की हो, या मॅडम सोबत ही घटना घडली आहे. म्हणजे त्या लहान असताना त्यांच्यासोबत हे सगळं घडलं असणार आहे, म्हणूनच त्यांना हा त्रास आता होतोय. तेव्हा मग ते म्हणतात की ठीक आहे, तुम्हाला पूर्णपणे आठवत नाहीये ना, आपण असं काहीतरी करूया जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे ते आठवायला लागेल. आता तो ते एक प्रकारचं लंबाकृती लोलक असतं, ते सायलीच्या भोवती धरतो आणि म्हणतो की हे आता असं फिरणार आहे, म्हणजेच स्लिपिंग लाईनमध्ये. त्यावेळेला मग तुम्ही एक काम करा की ते तिथेच बघा आणि त्या एका गोष्टीकडे पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करा आणि हे कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला काय आठवत होतं आणि तुम्ही काय ठेवण्याचा प्रयत्न करताय. कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला दिसत नाहीये. त्यावेळेला मग आता सायली त्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करून बघायला लागते आणि हळूहळू ती त्याच गोष्टीमध्ये जाते आणि मग ते कॉन्सन्ट्रेट करत असताना तिला आठवू लागतं. ती आता पटकन डोळे बंद करते आणि तिला काय काय आठवतं ते तिला डॉक्टर विचारतात. तेव्हा ती सांगते की मी चाललीये. म्हणजे काय आहे की मला वाढदिवस झालाय, अर्जुनचा वाढदिवस झालाय आणि मी निघाली झाली आहे. मला आईवडील घेऊन चाललेत. मला नाही जायचं अर्जुनपासून लांब, पण मी निघालीये. मला ते आवाज देतात की तन्वी, नको जाऊस तू, आपण जाऊया, थांब, आपण निघूया, आपण नंतर येऊन भेटूया अर्जुनला, असं सगळं तुला सांगतात. परंतु तू म्हणतेस की नाही, मला नाही जायचंय. तेव्हा मग तुझी आई तुला, मग ती म्हणते की माझी आई मला सांगते की मला जायचं इथून, म्हणजे निघूया आपण. आम्ही निघालो पण अपघात होतोय आमच्या, आम्हाला वाचवा, वाचवा, मला वाचवा प्लीज, आई बाबा. असं करून तन्वी आता तिथे जोरात ओरडते, म्हणजेच आपली सायली ओरडते. आता हे ती स्वतःच्या तोंडून कबूल करते. अर्जुनही तिच्याकडे बघत राहतो. अर्जुन म्हणतो की सायली, हे सगळं तू काय बोललीस? सायली म्हणते की सर, माझ्या अपघाताच्या वेळेला हे सगळं घडलं होतं. वाढदिवस होता, कोणीतरी अर्जुन जा आणि त्याच्याबरोबर तन्वी निघाली. आईबाबांचा अपघात झालाय आणि मी वाचली. आईबाबांची गाडी दरीत कोसळली. अर्जुनला आता पूर्णपणे स्पष्ट होतं की बरोबर, याचा अर्थ खरी तन्वी ही सायलीच आहे. म्हणूनच प्रिया गाठोड लपवण्याचा प्रयत्न करत होती. आता सगळं सत्य अर्जुनच्या समोर आलेलं असतं आणि सायलीलाही तिची स्वतःची प्रचिती झालेली असते की तीच खरी तन्वी आहे आणि प्रिया खोटी तन्वी असल्याचं त्यांनी स्वतःच्या तोंडून तिने कबूल केल्याचं ऐकलेलं असतं. आणि आता मात्र प्रिया ही खरी तन्वी नाही, तर सायली हीच खरी तन्वी आहे, हे अर्जुनला आता समजलेलं असतं. म्हणूनच आता अर्जुन आणि सायली यांना सगळं सत्य समजल्यानंतर कशा प्रकारे प्रतिमा आणि रविराज समोर हे सत्य येईल, तेव्हा मात्र प्रियाचे पुन्हा एकदा हाल होणार आहेत. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.